पारंपरिक सुरक्षा म्हणजेच आपण जेव्हा एखाद्या किल्ल्यामध्ये फिरायला जातो तर काय होतं, आपण बाहेर एक तिकीट काढतो, त्याच्यामध्ये आपली माहिती किंवा जे पण काही इन्फॉर्मेशन देतो आणि ह्या गेटच्या आतमध्ये आलो की आपण कुठेही फिरू शकतो. पण झिरो ट्रस्ट म्हणजे एक हाय सिक्युरिटी लॅब, की तुम्ही कुठल्याही, हे फर्स्ट रूम झाली, ही दुसरी रूम, ही तिसरी खोली, ही चौथी खोली, तर तुम्हाला जेव्हाही कुठल्या खोलीमध्ये जायचं असेल त्यावेळेला तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं आणि वारंवार प्रत्येक खोलीत जाण्यासाठी तुमचा आयडी आहे किंवा तुमची जी आयडेंटिफिकेशन आहे ती सांगावी लागते. म्हणजेच झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर, ZTA. ZTA म्हणजे कोणावरही विश्वास ठेवू नका. पहिल्यांदा व्हेरीफाय करा आणि मगच त्या माणसाला किंवा कोणालाही तुमच्या सिस्टीम किंवा तुमच्या कुठल्याही मूलभूत जी तुमच्या सिस्टीम्स आहेत किंवा जे तुमचं स्ट्रक्चर आहे, तुमचं बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये एंट्री द्यायची नाही जोपर्यंत तो व्हेरीफाईड पर्सन नाहीये किंवा जोपर्यंत तुम्ही त्याची ओळख तपासली नाहीये. आता पहिल्यांदा तुमचे जे जुने नेटवर्क होते ते कसे होते, की जर का तुम्ही किल्ले बघितले तर तिथे काय असतं की जो किल्ला असतो त्याच्या आजूबाजूला पाणी असतं. ते पाणी का ठेवलेलं असतं की ते पाणी आणि तो किल्ला ह्याच्यामध्ये एक ब्रिज असतो. त्या ब्रिज वरती काय होतं की जोपर्यंत तो ब्रिज कनेक्टेड आहे तुम्ही त्या किल्ल्यामध्ये जाऊ शकता आणि तो ब्रिज काढला की तुम्ही त्या किल्ल्यामध्ये नाही जाऊ शकत. तर ह्याला म्हणतात तुमची जुनी सिक्युरिटी. ह्याच्यामध्ये काय व्हायचं, तुम्ही गेटवरती एकदा तुमचं आयडेंटिफिकेशन झालं की त्या ब्रिजवरून आतमध्ये यायचं आणि तुमच्या पूर्ण जे आर्किटेक्चर आहे, जे तुमचं सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही फिरू शकायचं. तर आता तसं नाहीये, आता आहे ZTA, झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर. कोणावरही विश्वास ठेवू नका. तर आता लेक्चर पुढे सुरू करायच्या अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला नेटवर्क मध्ये आत घेता तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा का, म्हणजे त्याला तेवढा विश्वास आपण ठेवायचा का की तो आपल्या सिस्टीम मध्ये आल्यावरती व्यवस्थित काम करेल. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा की शुड इनसाइड द नेटवर्क ऑटोमॅटिकली मीन ट्रस्टेड. जे एखादा जर का तुमचा जो सिस्टीम यूज करणारा आहे तो त्याला ऍक्सेस दिला तुमच्या नेटवर्कचं तर तो ट्रस्टेड आहे का. ह्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की कॅस्टल सिक्युरिटी, झिरो ट्रस्ट सिक्युरिटी ह्याचं कंपॅरिझन कसं होतं, त्याच्यानंतर एक्सप्लिसिट, लिस्ट प्रिव्हिलेज आणि अज्युम ब्रीच म्हणजे काय, त्याच्यानंतर MFA, कनेक्ट MFA आणि मायक्रो सेगमेंटेशन तुमचं ऍक्च्युअल प्रोटेक्शन मध्ये कसं काम करतं. त्यानंतर झिरो ट्रस्ट स्ट्रॅटेजी, नॉट अ प्रॉडक्ट, म्हणजे प्रॉडक्ट नाहीये तर ही स्ट्रॅटेजी आहे, हे आपण समजून घेणार आहोत. जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर पिनॅकल व भाग्यश्री थोरात ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलवरती तुम्हाला मायक्रोवेव्ह, फायबर ऑप्टिक्स, नेटवर्क सिक्युरिटी आणि कम्प्युटर नेटवर्क ह्या विषयाचे अगदी सोप्या भाषेतले व्हिडिओज भेटतील. तर आता सुरू करूया ZTA, झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर या टॉपिक वरती अजून जाणून घ्यायला आपण आता सुरू करूया. तर तुमची जी पारंपरिक सुरक्षा होती ती आपण बघितली की एका किल्ल्यासारखी. तिथे काय व्हायचं की तुम्ही एकदा मुख्य गेट आहे किंवा मुख्य द्वार आहे ते पार केले की तुम्ही आत कुठल्याही ठिकाणी प्रवेश करू शकत होता. पण तुमच्या ज्या मॉडर्न लॅब्स आहेत तिथे काय होतं, तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये जायला एक आयडी भेटतो आणि ते तुम्हाला व्हेरीफाय करावं. तर हे जे झिरो ट्रस्ट आहे, हे जे आपण दिलं आता, त्यांनी पहिलं तुमचं काय झालं की जे फ्री रोमिंग होतं, म्हणजे तुम्ही कुठेही फिरू शकता नेटवर्क मध्ये गेल्यावर किंवा किल्ल्यामध्ये गेल्यावर, हे बंद झालं, हे काढून टाकले. त्याच्यानंतर हे झिरो ट्रस्ट आहे त्याचे 3 नियम आहेत आणि हे 3 मूलभूत नियम आहेत जे तुम्ही खूप लक्षात ठेवा. पहिलं, प्रत्येक वेळी स्पष्ट पडताळणी करा, व्हेरीफाय एक्सप्लिसिटली. दुसरा नियम, किमान अधिकार प्रवेश, लिस्ट प्रिव्हिलेज, म्हणजे फक्त कामापुरताच ऍक्सेस द्या. जेवढं त्या माणसाचं काम आहे, त्याला जर का रीड करायचं डॉक्युमेंट तर फक्त रीड, एडिट करायचं असेल तर किती पेजेस किंवा एखादी कुठली फाईल एडिट करायची हे सुद्धा तुम्ही
लिस्ट प्रिव्हिलेज मध्ये तुम्ही अगोदरच सांगू शकता. त्याच्यानंतर तिसरा आणि महत्वाचा आहे की अज्युम ब्रीच, म्हणजे तुम्ही सतत अज्युम करा की कुठले तुमचा डेटा लीक होणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही कुठली व्यवस्था किंवा त्याच्यावरती कुठला उपाय करणार आहे जेणेकरून तुमची सुरक्षा नेहमी कडक राहील. परत मी एकदा सांगते, 3 नियम आहेत. पहिला आहे व्हेरीफाय एक्सप्लिसिटली, पडताळणी करा. दुसरा लिस्ट प्रिव्हिलेज, म्हणजे फक्त कामापुरताच ऍक्सेस द्या. आणि तिसरा अज्युम ब्रीच, जेणेकरून तुमची सुरक्षा नेहमी व्यवस्थित राहील. म्हणजेच जो ट्रस्ट आहे, परत एकदा मी सांगते, म्हणजे जो विश्वास तुम्ही दाखवलेला आहे तो परमनंट नाहीये, कायमचा नाहीये, तो तुम्हाला सतत कंटिन्युअसली चेक करायचा आहे. आता हे जे झिरो ट्रस्ट आहे हे कसं काम करतं, तर पहिलं आहे की युजर आहे तो विचारतो त्या ऍपमध्ये की मला कुठली रिक्वेस्ट ऍक्सेस आहे. म्हणजे जर का आपण HDFC किंवा SBI बँकला लॉग इन झालो तर आपण काय करू शकतो, आपण फक्त आपलं स्टेटमेंट बघू शकतो, आपण ते मॉडिफाय करू शकतो. म्हणजेच युजरनी विचारलं मी काय करू शकतो. त्यानंतर तो जो ऍप आहे तो काय करतो की व्हेरीफाय करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण युजर आहे, ऍडमिन आहे हे आपण विचारलं, युजरने विचारलं. त्याच्यानंतर काय झालं की जो ऍप आहे त्यांनी आयडेंटिटी त्या युजरची, डिव्हाइसचं लोकेशन, त्याचं बिहेवियर, त्याचं जिओग्राफिकल लोकेशन सगळं चेक केलं आणि त्यानंतर त्याची जी पॉलिसी डिसिजन आहे की त्याला ऍक्सेस द्यायचा की नाही त्यावरून त्याला अलाउड केलं. चौथं आहे की जेवढी त्याला परमिशन होती तेवढेच रिसोर्सेस त्याच्यासाठी ओपन केले. आणि पाचवा आहे की ज्या वेळेला तो सेशन झाला त्यावेळेला तो लॉग आउट केला, त्याचं रिइव्हॅल्युएट केलं, त्यांनी काय चेंजेस केलेले आहेत. किंवा तुम्ही जर का ऑब्झर्व केलं की आपण काही एका विशिष्ट कालावधीसाठी जर का एखादा टॅब बँकेचा किंवा पेमेंटचा ओपन ठेवला तर तो आपोआप बंद होतो. हे कशामुळे होतं, मॉनिटरमुळे आणि रिइव्हॅल्युएटमुळे. तर लक्षात ठेवा की झिरो ट्रस्ट ही सिक्युरिटी स्ट्रॅटर्जी आहे. म्हणजे एक आपण बनवलेली स्ट्रॅटर्जी आहे. ते कसं झालं पाहिजे, हे प्रॉडक्ट नाही आहे की तुम्ही जाल आणि तुम्ही विकत घ्या. हे तुम्हाला तुमच्या ऍप मध्ये डिझाईन करायचंय, ह्या स्ट्रॅटर्जीज तुम्हाला ठरवायच्यात, ही व्यवस्था तुम्हाला करायची आहे जेव्हा तुम्ही ऍप डेव्हलप करताय. ह्याला म्हणतात झिरो ट्रस्ट ऍक्सेस डिसिजन फ्लो. म्हणजे तुमचा जो झिरो ट्रस्ट आहे त्याचा ऍक्सेस तुम्ही कसा देणार आहे, त्याचा डिसिजन तुम्ही कसा घेणार आहे, हा फ्लो आहे. आता ह्याचं जे आहे की आता करंट काय चालू आहे झिरो ट्रस्ट मध्ये, तर पहिल्यांदा काय होतं, स्ट्रॅटेजी. मायक्रोसॉफ्ट जे आहे ते डिस्क्राईब करतं की झिरो ट्रस्ट म्हणजे सिक्युरिटी स्ट्रॅटर्जी आहे. हे काही एक सिंगल प्रॉडक्ट नाहीये. म्हणजे तुम्ही प्रत्येक लेअरमध्ये, प्रत्येक तुमच्या स्टेपमध्ये तुम्ही सिक्युरिटी स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे हे डिफाईन करता. हे कोण करतं, मायक्रोसॉफ्ट करतं. त्याच्यानंतर व्हेरीफाय, जे ऑथेंटिकेट आहे किंवा ऑथराइज आहे, जो तुमचा अवेलेबल डेटा आहे त्याच्यावरती ते व्हेरीफाय होतं. त्याच्यानंतर तुम्हाला त्या वेळेसाठी, फक्त तेवढ्याच वेळेसाठी तो ऍक्सेस दिला जातो की ज्याने तुम्ही तुमचं मेल चेक करू शकता किंवा तुमचं ड्राईव्ह चेक करू शकता. मी दुसऱ्यांचं ड्राईव्ह नाही चेक करू शकत, मी माझ्या ड्राईव्हवरची फाईल चेक करू शकते. याला म्हणतात की तुम्हाला परमिशन तर दिली, पण किती दिली, जी तुम्हाला फक्त पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांचं काही नाही बघू शकत, मी दुसऱ्यांची ईमेल्स नाही बघू शकत. त्यानंतर आहे ॲझ्युम. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो रेडियस आहे किंवा सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये तुमचं ऍक्सेस आहे ते तुम्हाला सांगितलं जातं. त्यानंतर एन्क्रिप्ट, की तुमचा जो सेशन आहे, म्हणजे आपण आता व्हॉट्सअपला बघतो की एंड टू एंड इट इज एन्क्रिप्टेड, इट इज सिक्युअर. तर हे इन्क्रिप्शन द्वारे व्हेरीफाय केलं जातं की सिक्युअर आहेत का सेशन्स. आणि परत एकदा मॉनिटर, कारण की जे पण काय चाललंय त्याचं मॉनिटर, त्याचं अनालिटिक्स, त्याचं विजिबिलिटी हे मायक्रोसॉफ्ट किंवा तुमचा जो कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्याच्याकडे असतं. का, कारण की त्याला थ्रेट्स डिटेक्ट करायचे असतात. तर झिरो ट्रस्ट आहे ती एक फिलॉसॉफी आहे, एक कल्पना आहे जी डिझाईन केलेली आहे. आणि ती डिझाईन कशानुसार केलेली आहे, तर आयडेंटिटी, डिव्हाइसेस, ऍप्स, डेटा अँड नेटवर्क्स. म्हणजे की जो पर्सन यूज करणार आहे त्याची आयडेंटिटी तो रिव्हील काय करतोय, ते तो काय सांगतोय त्याची आयडेंटिटी. त्याच्यानंतर तुमचे डिव्हाइसेस. बघा तुम्हाला नेहमी मेसेज येतो की तुम्ही ह्या डिव्हाइसवरून लॉग इन केलं. तुमचा मोबाईल असेल सॅमसंगचा
किंवा तुमचा लॅपटॉपचा कुठल्या मेकचा लॅपटॉप आहे तो तुम्हाला कळतं. कुठल्या ऍप वरून तुम्ही लॉग इन केलं, तुम्ही किती डेटा वापरला आणि कुठल्या नेटवर्क मध्ये केलं, म्हणजे वायफाय वरती केलं किंवा तुमच्या आयपी, ऑफिसचा आयपी, कॉलेजचा आयपी, तुमचा बाहेरचा आयपी, तर हे सगळं मॉनिटर होत असतं. कारण की ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं की आपल्यावर अटॅक कुठे होतोय आणि तुमची आयडेंटिटी तुम्हाला कोणाला रिव्हील करायची हे पण खूप महत्वाचं आहे. कारण की त्याच्यावरती जर का माझी आयडेंटिटी रिव्हील झाली तर कोणीतरी माझ्यावर अटॅक करू शकतो. तर झिरो ट्रस्ट हा खूप महत्वाचा भाग आहे. हा तुम्ही तुमच्या प्रत्येक ऍप डिझाईन मध्ये पहिला विचार केला पाहिजे की तुम्ही हा डिझाईन कसा करणार. आता आपल्याला चेकलिस्ट आहे की आपण जेव्हा इम्प्लिमेंट करतोय झिरो ट्रस्ट तेव्हा आपल्याला ही खूप महत्वाची चेकलिस्ट आहे. पहिला की आयडेंटिफाय फर्स्ट, की पहिला आहे झिरो ट्रस्टचे 2 मोठे खांब आहेत. मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा पासवर्ड आणि मोबाईल OTP किंवा बायोमेट्रिक हे तुम्ही वापरलं पाहिजे. आणि मायक्रो सेगमेंटेशन म्हणजे तुमचं नेटवर्क आहे त्याच्या अंतर्गत लहान लहान तुकडे करणे गरजेचे आहे, जेणेकरून हॅकर आतल्या आत एखादा व्हायरस पसरवू शकत नाही. म्हणजे जर का तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये बघितलं तर देर आर प्रिव्हिलेजेस, म्हणजे तुमचं स्टुडंटचं वेगळं नेटवर्क असतं, लॅबचं वेगळं नेटवर्क असतं, तुमचं फॅकल्टीचं वेगळं नेटवर्क असतं. हे कशासाठी, तर ह्याचा फायदा काय मी की जर का एखादा व्हायरस आला स्टुडंट नेटवर्कमध्ये तर तो फॅकल्टी किंवा लॅबमध्ये नाही जाणार. हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर लिस्ट प्रिव्हिलेज, कंटिन्युअस मॉनिटरिंग तुम्हाला करायचंय. तुमचा डेटा तुम्हाला प्रोटेक्ट करायचा आहे, सेन्सिटिव्ह डेटा की जो क्लासिफायर असेल, एन्क्रिप्टेड असेल, आणि तुमचा डिव्हाइस आहे त्याची हेल्थ तो अपडेट केला पाहिजे, त्याची कंप्लेंट नसली पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं आहे ZTA झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर मध्ये व्हेरीफाय, लिमिट आणि मॉनिटर, म्हणजे पडताळणी केली पाहिजे, व्हेरीफाय केलं पाहिजे, तुमच्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ऍक्सेसला मर्यादा घातला पाहिजे आणि निरीक्षण सतत तुमचे सगळे एंड पॉइंट युजर्स, तुमच्या सिस्टीम्स या मॉनिटर झाल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या सिस्टीम मध्ये कुठला आहे जो तुम्हाला धोकादायक आहे आणि जो युजर तुमच्यासाठी पुढे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. तर आता आपण जे शिकलो त्याच्यावरती एक क्विज घेऊया. तर ही क्विज तुम्हाला उत्तर द्यायचं, ह्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचंय आणि हे जे आहे ते तुम्हाला करायचे. कारण की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी सुरू कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपण जेव्हा 5 ते 10 मिनिटं एखादं लेक्चर ऐकतो तेव्हा आपल्याला त्याचं किती लक्षात राहतं किंवा त्याचं अंडरस्टँडिंग किती आहे. आणि जर का आपलं उत्तर चुकलेलं असेल तर परत ते लेक्चर ऐकायला विसरायचं नाही. कारण की आपण जे काही ज्ञान अर्जित करणार आहोत, आपण जे काही ज्ञान मिळवणार आहोत ते आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात किंवा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये अप्लाय सुद्धा करता आलं पाहिजे. म्हणजेच तुम्हाला रिमेंबर, तुमचं जे पण काय आहे ते तुम्हाला आठवलं पाहिजे अभ्यास केलेला. त्याच्यामुळे ह्या ज्या क्विज आहेत त्या इग्नोर करू नका आणि व्यवस्थित ह्याची उत्तरं द्या. तर आजचा ह्या व्हिडिओचा प्रश्न आहे की डेव्हलपर जो आहे त्याला फक्त डेटाबेसला 2 तासासाठी ऍक्सेस दिला, हा कोणता नियम आहे? परत एकदा मी प्रश्न सांगते. जो डेव्हलपर आहे त्याला तुमचा डेटाबेस जो आहे कंपनीचा त्याचा फक्त 2 तासासाठी ऍक्सेस दिला, हा कोणता नियम आहे? पहिला ऑप्शन आहे व्हेरीफाय एक्सप्लिसिटली, दुसरा प्रश्न आहे लिस्ट प्रिव्हिलेज ऍक्सेस, तिसरा आहे अज्युम ब्रीच आणि चौथा आहे नो सिक्युरिटी नीडेड. तर ह्याच्यापैकी मला सांगा की बरोबर उत्तर कुठलं आहे? बरोबर उत्तर आहे लिस्ट प्रिव्हिलेज ऍक्सेस. तर हा जो आहे त्याच्यामुळे काय होतं की जेवढा टाइम त्याला लागणार आहे डेव्हलपरला तेवढाच तुम्ही वेळ त्याला ऍक्सेस दिला. त्याच्यामुळे जो डॅमेज आहे तो कॉम्प्रोमाइज न करता, अकाउंट कॉम्प्रोमाइज न करता तुम्ही रिड्यूस केलं आणि त्याला जे हवं होतं त्याच्यासाठी त्याला डेटा पण दिला, पण तो त्याच्यासाठी खूप वेळासाठी ऍक्सेस नाही ठेवला. तर ह्याची टेक अवेज काय आहे
या लेक्चरमध्ये की नेव्हर ट्रस्ट ऑटोमॅटिक. कोणावरही असाच विश्वास ठेवू नका, त्याला व्हेरीफाय करा. त्याच्यानंतर लिमिट ऍक्सेस बाय नीड. जसं आपण बघितलं की 2 तासासाठी द्यायचं, 3 तासासाठी द्यायचं, 15 दिवसासाठी द्यायचं. हे तुम्ही ठरवा अगोदर की त्याला ऍक्सेस कधीचा द्यायचा. त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या पण लक्षात राहील की तुम्ही ह्या अकाउंटला हा ऍक्सेस दिलेला आहे. त्याच्यामुळे 1 वर्ष 1 महिना असे ऍक्सेसेस तुम्ही लॉक करून ठेवले पाहिजे. नाहीतर तुम्हाला कळणारही नाही की 50 लोक आले, तुम्ही त्यांना लॉग इन दिलं आणि त्यातले समजा 5-10 लोक सोडून गेले तुमची कंपनी, तर त्यांना ऍक्सेस आहे आणि तुम्हाला माहितीच नाही की ते तुमचा डेटा ऍक्सेस करताय. ही खूप महत्वाची प्रॉब्लेम आहे जी खूप सारे BPO किंवा सर्व्हिस इंडस्ट्री जे कॉल सेंटरमध्ये लोक करतात, कारण की तिथे इन आउट खूप जास्त चालू असतं. तर तिथे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे कीप चेकिंग आफ्टर लॉग इन. खूप महत्वाचं की जेव्हा एखाद्याने लॉग इन केलं, तो काय काय व्हिजिट करतो, तुमचा कुठला डेटा व्हिजिट करतो तुमच्या सिस्टम मध्ये, हे तुम्ही सतत चेक केलं पाहिजे. त्याच्यावरच तुम्हाला मालशियस म्हणजे एखाद्या संशयास्पद त्याच्या ऍक्टिव्हिटी ट्रॅक करता येते. तर तुमचं नेटवर्क सुरक्षित ठेवा आणि पिनाकल व भाग्यश्री थोरात या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या आणि साध्या मराठी नेटवर्क सिक्युरिटी लेसन्स साठी धन्यवाद.